हे झालं केंद्राचं राजकारण, हे झालं राज्याचं राजकारण. यात महत्त्वाची खबर आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये गेली 2 वर्ष जे मी आंदोलने करतो, थेट राजकारणावर प्रतिकात्मक टीका करतो, ते आद्य कर्तव्य आहे. हे चांगल्यासाठी करतो. आज ठाणे महानगरपालिकेत कामगार वर्ग आज त्रस्त आहे. त्यांना ना कुठलं थकीत वेतन मिळत, ना प्रॉव्हिडंट फंड मिळत, ना ग्रॅज्युटी मिळत, ना काही भत्ते मिळत. 10, 20, 30चा फरक गेल्या 15 वर्ष अडकलेला आहे. 7व्या वेतनाचा फरक गेल्या 5 वर्ष अडकलेला आहे. नियमबाह्य प्रभारी 4 देते जातात, पदं दिली जातात. कोविडमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये सामावून घेतलं जात नाही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती. घनकचरा विभागातील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावं असं मी मागणी आहे. आणि घनकचरा पद्धती, ठेकेदारी पद्धती जे 1995 पासून चालू झालेली आहे ती कायमस्वरूपी बंद व्हावी. ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये चालू झालेली घंटागाडी हे 1980च्या 81च्या दशकात दिवंगत कामगार चांगो शिंदे यांनी मोबाईल व्हॅन दिल्लीला जाऊन आणल्या महानगरपालिकेच्या आणि कामगारांच्या जनतेसाठी आणि सफाई कामगारांच्या भल्यासाठी आणल्या. ते आजताही चालू आहे. चांगो शिंदे यांनी युनियनमार्फत विविध पुढाकार घेऊन त्या काही नगरपालिका असताना आणि नगराध्यक्ष सतीश प्रधान असताना अनेक गोष्टी केल्या. मी तुम्हाला प्रत्यक्षाने प्रत्येक वेळी लाईव्हवर सांगतो आणि सांगत आहे. म्हणून चांगो शिंदे यांच्या युनियन क्षेत्रामध्ये कार्य महान आहे. कामगारांसाठी वाटेल ते, कामगारांसाठी मर मिटायला तयार, अशा प्रकारचं महान कार्य आहे. तेच कार्य रवींद्र शिंदे यांचं आहे. जे बाबांचं रक्त ते माझं रक्त आहे. त्यामुळे त्यांचं कार्य आव्हान मी अभिमानाने करतो आणि जनतेसाठी करतो, समाजासाठी करतो. आणि स्वतः आर्थिक पाठबळ नसताना स्वतःच्या पेन्शनमधून 10% रक्कम या कामगार युनियनसाठी खर्च करतो आणि खर्च हा आंदोलनासाठी लागतो. त्यामुळे मी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध अभियंते असतील, अधिकारी असतील यांच्याकडे खर्चाची याचना करत असतो. आणि मदत याचनाशिवाय आंदोलन होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे सर्वांनी सढळ हस्ताने आर्थिक मदत करा. आणि एप्रिलपासून, आर्थिक वर्षापासून 26च्या मी अधिकृत युनियनची पावती पुस्तकं, जे वडील गेल्यानंतर 6 डिसेंबर 2012 रोजी बाबांनी जे का पावती पुस्तक फाडले त्यातून एकही पावती पुस्तक महाराष्ट्र स्वयंसेवक कर्मचारी युनियनने वर्गणी अद्याप घेतलेली नाही, घेत नाही. स्वकर्तृत्वावर रवींद्र शिंदे हे आंदोलन करतो आणि सरळ हाताने बिनधास्तपणे मदत मागतो, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो.